सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. लाईफलाईन या आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचाच पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून आपण तज्ज्ञ डॉक्टर्सना या कार्यक्रमात आमंत्रित करत असतो आणि वेगवेगळ्या ज्या आपल्या आयुष्यातल्या आरोग्यविषयक समस्या आहेत त्या आरोग्यविषयक समस्यांवरती समाधान मिळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो, उपाय जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत वंध्यत्व आणि IVF या विषयावरती. आणि या विषयावर आज मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सिमर समर्थ IVF सेंटर अंबेजोगाईचे डॉक्टर सुनील जाधव. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. वंध्यत्व आणि IVF या विषयावरती आज आपण चर्चा करतोय. या समस्येमधल्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि IVF सारखं जे तंत्रज्ञान आहे, जे प्रगत तंत्रज्ञान आहे, जे सिमर समर्थनं अंबेजोगाई आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये आणलेलं आहे, तर त्याविषयी आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. सर पुन्हा एकदा स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं आहे वंध्यत्व म्हणजे नक्की काय, किंवा डॉक्टरी परिभाषेमध्ये वंध्यत्व कशाला म्हटलं जातं? तर नियमित प्रयत्न करूनही वर्षभरानंतरही त्या जोडप्याला जर अपत्यप्राप्ती होत नसेल किंवा गर्भधारणा होत नसेल तर त्यांना वंध्यत्वाची समस्या आहे असं आपण गृहीत धरतो. पण याच्यामध्ये काही कारणं असू शकतात वेगळी? होय, वंध्यत्वाची जी कारणं आहेत त्यामध्ये प्रमुख कारणं स्त्रीमध्ये विशेषतः PCODचा आजार, त्यानंतर एंडोमेट्रियोसिसचा आजार, त्यानंतर विविध इन्फेक्शनमुळे गर्भनलिका बंद असणे, त्यानंतर गर्भाशयाचे आजार किंवा गर्भाशयामध्ये जन्मजात दोष असणे इत्यादी आजार या गोष्टीला कारणीभूत असू शकतात. IVF बद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत, पण सगळ्यात सुरुवातीला IVF म्हणजे काय हे पण तुम्ही सांगा. IVF म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. अर्थातच शरीराच्या बाहेर कृत्रिमरित्या गर्भधारणा. कारण शरीरामध्ये जी होते ती नैसर्गिक गर्भधारणा आहे, पण हीच प्रक्रिया आपण अंडी आणि शुक्राणू बाहेर या दोघांच्या द्वारे बाहेर आपण हे गर्भ तयार करू शकतो आणि तयार झालेला गर्भ याचं रोपण परत आपण गर्भाशयामध्ये करू शकतो आणि या सर्व प्रोसेसला आपण IVF असं म्हणतो. पण मग ही सगळी जी प्रोसेस आहे जी तुम्ही आता सांगितली ही साधारणतः किती दिवसांची असते? साधारणतः 15 ते 20 दिवस एका सायकलला लागतात IVFच्या. त्याच्यामध्ये ते यशस्वी होऊ शकतं? कोणाकोणाचं पहिल्या सायकलमध्येच होतं यशस्वी, कोणाला 2-3 पण सायकल लागू शकतात. पण एकूणच ही जी टक्केवारी आहे, म्हणजे जसं तुम्ही आता म्हटलं कोणाला पहिल्याच याच्यात यश येईल, कोणाला 2-3 करावे लागते, पण जी टक्केवारी आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचं किती % ते यशस्वी होऊ शकतं असं काही सांगता येतं? होय, IVFचा वैश्विक सक्सेस रेट किंवा यशस्वी होण्याचा दर जो आहे हा अराउंड 50% आसपास आहे. तर वयोमानानुसार किंवा पेशंटच्या वैद्यकीय परिस्थितीनुसार याच्यामध्ये कमी जास्त 30 ते 70%, 40 ते 70% असा व्हेरी होऊ शकतो. नक्की. आणखीन एक प्रश्न कदाचित हा पेशंटच्या मनामध्ये सुद्धा असेल की ही जी सगळी प्रक्रिया आहे ही वेदनादायी असते का? हां, तर ही प्रक्रिया वेदनादायी नाही, सौम्य स्वरूपाच्या वेदना होऊ शकतात आणि त्या जवळपास सर्वच पेशंट अगदी सहजतेने त्या सहन करतात. अच्छा. खूप वेदनादायी नाही, कारण ही सर्व प्रोसिजर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असते आणि पेशंटला कसलाही त्रास होऊ दिला जात नाही. तर वेदनाबाबत काही भीती बाळगण्याचं कारण नाही. आणखीन एक टर्मॉलॉजी जसं तुम्ही मगाशी म्हटलं टेस्ट ट्यूब बेबी असं देखील म्हटलं जातं, तर ते टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय? तर टेस्ट ट्यूब बेबी हा IVFचाच पर्यायी शब्द आहे. अच्छा. हा जनसामान्याद्वारे वापरला जातो. तर दोन्ही एकच आहेत, IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी, काही वेगळं नाही आहे. बरं. आणि याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न जो सातत्यानं कदाचित पालकांच्या मनामध्ये किंवा जे नवीन करून घेणार आहेत त्यांच्या मनामध्ये येत असतो की अशा पद्धतीनं जे बाळ जन्माला येतं हे बाळ सर्वसामान्य बाळ जसं आहे नैसर्गिक पद्धतीनं जे जन्म घेतं तसंच असतं का? होय, अगदी
नैसर्गिक पद्धतीने जन्माला येणाऱ्या बाळासारखंच हे बाळ असतं. यामध्ये कोणतेही अतिरिक्त दोष वगैरे असण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही, नसतात. अच्छा. आम्ही नेहमी बघतो सर की अशा पद्धतीच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या थोड्याशा महागड्या असतात इतर ट्रीटमेंट्सपेक्षा. त्याचा खर्च जास्त असतो, आर्थिक बोजा जो आहे पालकांवरचा तो वाढतो. तर त्याच्या पाठीमागं कारण काय आहे? तर या उपचारासाठी आपल्याला महागडी उपकरणं यंत्रणा लागते. त्यानंतर इंजेक्शन सुद्धा महागडी आहेत यासाठी जी द्यावी लागतात आपल्याला सुरुवातीला अंडी तयार करण्यासाठी. आणि त्याचबरोबर यासाठी अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स लागतात, त्याबरोबर तंत्रज्ञ पण लागतात. बरोबर. टेक्निशियन्स पण आपल्याला एक्सपर्ट लागतात. तर या सगळ्या गोष्टीमुळं याचा खर्च थोडा जास्त आहे. तर जर तुम्ही ते सेकंड टाईमला दुसऱ्या वेळेला सायकलला आपल्याला फ्रीजिंग टेक्नॉलॉजी वापरून दुसऱ्या सायकलमध्ये आपण ते यूज केले तर तुमचा इंजेक्शनचा खर्च वाचतो. बरं, काही टेक्निक्स याच्यामध्ये करता येऊ शकतो. हो, काही. आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये की बऱ्याच वेळेला हा प्रश्न जो आहे तो मनात येऊ शकतो की एक्झॅक्टली वय काय, म्हणजे कोणत्या वयात IVF करणं जास्त श्रेयस्कर असतं म्हणा किंवा फायदेशीर असतं म्हणूया. 23 ते 35 हा वयोगट, या वयोगटामध्ये IVF ज्यांचं होतं त्यांच्यामध्ये रिझल्ट चांगले आहेत. जसजसं वय वाढतं तसतसं मग थोडं रिझल्ट कमी व्हायला लागतात. आणखीन एक सर गोष्ट, जसं स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण असतं किंवा वंध्यत्व आहे, मूल होत नाहीये, तर एक नेहमी एक सामाजिक हे असतं की आपण स्त्रीकडेच मग तिच्या तपासण्या किंवा तिला औषधोपचारांची गरज आहे असं म्हटलं जातं. पुरुषांमध्ये जी वंध्यत्वाची तिकडे फार असं लक्ष दिलं जात नाही, ते किती योग्य वाटतं किंवा त्यावरती आपल्याला काय करता येऊ शकतं? वंध्यत्वावरती उपचार आहेत? होय, पुरुष देखील वंध्यत्वासाठी तितक्याच प्रमाणात जिम्मेदार आहे जितक्या प्रमाणात. तर दोघांमध्ये समप्रमाणात वंध्यत्वाची जी कारणं आहेत ती डिवायडेड आहेत, दोघांमध्ये समप्रमाणात आहेत. काही वेळा पुरुषामध्ये दोष असतात, काही वेळा स्त्रीमध्ये दोष असतात. तर पुरुषामध्ये जे दोष आहेत ते प्रामुख्यानं शुक्राणूची संख्या कमी असणं, शुक्राणूची हालचाल कमी असणं. तर या गोष्टी उपचारानं यामध्ये सुधारणा होऊ शकते. अच्छा. IVF जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो, जसं आपण पाहतो की नैसर्गिकरित्या जुळी बाळं पण जन्माला येतात, तर IVF मध्ये हे शक्य असतं जुळी बाळांचा जन्म होणं? IVF मध्ये जुळी बाळ होण्याचं प्रमाण आपली जी सर्वसाधारण लोकसंख्या आहे यांच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. आणि त्याला कारणही आहे, कारण आपण बऱ्याच वेळा 2 गर्भाचं रोपण गर्भाशयामध्ये करत असतो. त्यामुळे दोन्ही जर ते चिकटली गेली तर जुळी गर्भधारणा होऊ शकते. सर, आणखीन एक गोष्ट असते जी पालकांच्या किंवा मनामध्ये येऊ शकते किंवा ट्रीटमेंट ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला, की या संदर्भातली गुप्तता. कारण बऱ्याच वेळेला कसं होतं की ही गोष्ट काही अभिमानाची गोष्ट म्हणून मिरवता येत नाही किंवा अशा पद्धतीची गोष्ट नाहीये. अनेकदा खच्चीकरण होतं, टेन्शनमध्ये असतात पालक, त्यांना ही गोष्ट खरं तर सांगायला कोणाला आवडत नाही की आम्हाला मूल होत नाहीये, पण ट्रीटमेंटला आल्यानंतर तर ते जगजाहीर असतं. पण मग गुप्तता पाळली जाते का, किंवा सिमर समर्थ मधून म्हणा किंवा तुम्ही डॉक्टर्स लोक या संदर्भातली गुप्तता बाळगता? अर्थातच या संबंधीची गुप्तता पाळली जाणं हे बंधनकारक आहे, आमचं कर्तव्य आहे. आम्ही ती सदैव पाळतो. आणि पेशंटलाही जेव्हा तुमच्यावर विश्वास असतो की या ठिकाणी आपल्याला आपली गुप्तता पाळली जाणार आहे हे त्यांना खात्री असते, त्यामुळेच पेशंट आपल्याकडे आलेला असतो. नक्की. प्रत्येक वेळेला IVF यशस्वी होतेच असं म्हणता येतं? नाही, याचं आत्ताच आपण सांगितलं की 50% आसपास सक्सेस रेट आहे. काही पेशंटला 2-3 सायकल पण लागतात. अच्छा. तर प्रत्येक सायकलचा येतो 50% जो आहे तो सक्सेस रेट.
आणखीन एक थोडासा वेगळा प्रश्न, म्हणजे या निमित्तानं आपण चर्चा करतो आहोत, एक वेगळा प्रश्न असा की आज अनेक डॉक्टर्स हे IVF क्षेत्र निवडतायत, क्षेत्र म्हणून किंवा स्पेशालिटी म्हणून. त्याच्या पाठीमागे काय कारण असेल? तर दिवसेंदिवस IVF क्लिनिक्स, IVF सेंटर्स वाढत आहेत, कारण वंध्यत्वाचं इन्सिडन्स म्हणा, वंध्यत्वाचं प्रमाण म्हणा, ते पण वाढत आहे. मग ते आपल्या आहारामुळे असेल किंवा जीवनशैलीतील बदलामुळे असेल किंवा विविध कारणामुळे असेल, पण वाढत आहे. तर जशी डिमांड असेल त्या प्रमाणात त्यावर उपचार करण्याच्या पद्धती पण वाढत जातील आणि मला वाटतं त्याचमुळे ते वाढत आहे. नक्की. खरं तर वंध्यत्व सारखा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या आजारावरती यशस्वी होतील असे उपचार नेहमीच लोकांना हवे असतात आणि त्याकरताच सिमर समर्थ आंबेजोगाई, डॉक्टर सुनील जाधव असतील, सगळेजण काम करत आहेत. माझ्या मनात अजूनही खूप सारे प्रश्न आहेत जे सरांना मला विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लाईफलाईन. कोकाटेंचा राजीनामा मागायला हवा होता. कोकाट्यांना बाहेर काढून टाकायला पाहिजे होतं राजकारणात. अशा माणसांना म्हणजे एकदा नाही, त्यांनी किती वेळा अपमान केला, किती वेळा काय काय म्हटलं. खडसेंचं मी लढत होते ना, तेव्हा मला एकदा अचानकपणे असं एक फोन आला होता आणि तू अंजली बोल रही है ना, तू खडसे के खिलाफ लढना छोड़ दे, नहीं तो तेरा जीना हरा. मोठी बातमी सध्या समोर येते. नांदगाव मध्ये आज मराठा समाजाची महाबैठक पार पडणार आहे. 29 तारखेच्या मोर्चाच्या पूर्वतयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. मराठा समाजातर्फे आज नांदगाव इथं येत्या 29 तारखेला निघणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात महाबैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. विश्रांतीनंतर लाईफलाईन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण वंध्यत्व आणि IVF या विषयावरती बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत आणि डॉक्टर सुनील जाधव आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपण सिमर समर्थ IVF सेंटरच्या माध्यमातून ही सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र तुम्ही त्या सिमर समर्थ या फर्मची एक छोटीशी फ्रँचायझी तुम्ही घेतलेली आहे आणि तुम्ही उपचार करत असता. तर अशा पद्धतीची फ्रँचायझी घेऊन तुम्ही हे करता आहेत काम, तर ते तुम्हाला किती फायदेशीर वाटतं किंवा त्याच्या पाठीमागं कारण काय, किंवा सिमर समर्थच निवडण्याच्या पाठीमागं कारण काय? तर आता आम्ही ज्यावेळेला पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो गायनेकॉलॉजी या विषयात, तर त्यावेळेला हे वंध्यत्वाचं क्षेत्र हे एवढं विस्तारित नव्हतं. बरोबर. तर आता कालांतराने त्याच्यामध्ये बरेचशा टेक्नॉलॉजी आल्या आहेत, बऱ्याचशा सुधारणा झाल्या आहेत आणि आता या स्टेजला आमची प्रॅक्टिस सेट झालेली असते. तर या स्टेजला परत शिकण्यासाठी कुठं वर्ष 6 महिन्यासाठी जाणं हे आता शक्य नाही. बरोबर. तर अशी फ्रँचायझी उपलब्ध झाली तर ते आपल्याला त्या ठिकाणी सुविधा देतात, आपल्याला शिकवतातही आणि आपल्याला पेशंट इतरत्र पाठवायची गरज पडत नाही. आणि त्यामुळे आणि सिमर समर्थ यांचं एकूणच त्यांचं जे व्यवहार आहे तो पारदर्शक आहे. त्यानंतर इतर सर्व बाबीबाबत ते सपोर्ट करतात, ते तुम्हाला सहकार्य करतात. तर या सर्व गोष्टीमुळे आम्ही सिमर समर्थची निवड केली. आंबेजोगाई सारख्या ठिकाणी तुम्ही हे सेंटर सगळं सुरू केलंय. मुळात या संपूर्ण भागामध्ये अशा पद्धतीचं एखादं सेंटर सुरू करावं याची गरज का वाटली? मी आताच सांगितलं की वंध्यत्वाची समस्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. नंबर ऑफ पेशंट वाढतच आहेत. बरोबर. तर आणि आपल्या पेशंटला इतरत्र कुठेतरी पाठवायचं तर ते नकोसं वाटतं. आपला पेशंट आपल्याकडेच त्याचा उपचार झाला पाहिजे आणि त्या पेशंटला त्यानंतर जे समाधान मिळणार आहे त्यातच आमचं समाधान असतं. त्यामुळे आपण
जितक्या जमतील तितक्या फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध असाव्यात असा आमचा नेहमीच आग्रह असतो. महिलांसाठी एक मी प्रश्न विचारू इच्छितो. आई होण्याकरता महिलांनी काय विशेष काळजी घेतली पाहिजे आजच्या काळातल्या होय. पर्टिक्युलर? तर पूर्वीच्या काळात एवढं वंध्यत्वाचं प्रमाण नव्हतं. आता का वाढलं याच्यावर विचार करण्याची खरंच गरज आहे. तर याला मी म्हणेल की आपली बदललेली जीवनशैली बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. चला आपण सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो. पहिलं इतकं ऍक्टिव्ह लोक आता नाही आहेत. तर तुम्हाला थोडंसं ऍक्टिव्ह व्हावं लागेल. म्हणजे व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, खाणंही म्हणजे जंक फूड वगैरे टाळणं, आणि ज्या गोष्टीमुळं तुम्हाला ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा येऊ शकतो, तर याच गोष्टी पुढे PCOD साठी कारणीभूत ठरतात. मासिक पाळी अनियमित होणं, त्यानंतर जे ओव्ह्युलेशन होतं, महिन्याला एक अंड फुटून येत असतं अंडाशयामधून, हे व्यवस्थित न फुटणं होतच नाही काही वेळेला. तर तुमचा सगळा हार्मोनल इम्बॅलन्स शरीराचा होतो. तर यासाठी फार गरजेचं आहे तुम्ही संतुलित आहार घेणं. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये स्ट्रेस म्हणजे तणावाचं आयुष्य, तणावमुक्त जीवन असलं पाहिजे. तणावमुक्त जीवन, त्यानंतर संतुलित आहार, व्यायाम, त्यानंतर स्त्रिया तसं व्यसन करत नाहीत, पण कोणतं व्यसन करू नये, किंबहुना नवऱ्याला पण पतीला पण सांगावं की कोणते व्यसन करू नका. आणि त्याहूनही महत्त्वाचं आहे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या, उपचार सुरू करा. वेळ निघून गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्या हाती राहत नाहीत. खरंय. हे जे उपचार आहेत IVF सारखे, हे उपचार करून घेत असताना किंवा तशा पद्धतीच्या त्या सगळ्या प्रोसेस सुरू असताना मानसिक स्थैर्य उत्तम असणं हे किती गरजेचं असतं? बरेच दिवस जर मूल संबंधित जोडप्याला जर झालं नाही तर त्यांच्यामध्ये साहजिकच आहे तणाव वाढतो, बरंचसं प्रेशर येतं इतर ठिकाणाहूनही त्यांच्यावरती. खरंय, बरोबर. तर अशा स्थितीमध्ये धीर न सोडणं आणि योग्य सल्ला, याबाबतची माहिती घ्या, काय आहे, काय होऊ शकतं, कितपत यामध्ये उपचार उपलब्ध आहेत, आणि वेळीच योग्य सल्ला उपचार घेतले तर पुढचं जे जास्तीचं टेन्शन येणार आहे ते येणार नाही. नक्की वेळेतच सॉल्व्ह करणं कधी उत्तम. मला आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की एखादी सायकल यशस्वी नाही झाली तर दुसरी करता येते, तिसरी करता येते. पण मग अशा किती सायकल करणार किंवा किती वेळ हे असं करत राहणार? साधारणतः एक 2-3 सायकल आम्ही पेशंटला ॲडवाईस करतो. 3 सायकलपर्यंत करायला काही हरकत नाही. अच्छा, त्या सुरक्षित असतात असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या सायकलमध्येच अंडी संकलित केल्या जातात, म्हणजे अंडी काढून घेतली जातात 15-20, आणि त्यातली काही त्यापासून गर्भ तयार करतो शुक्राणूसोबत मिक्सिंग करून. त्यानंतर तयार झालेले गर्भ आपण फ्रीज करून ठेवतो. तर पुढे लागतील तसे त्यांना वापरता येतात. तर दुसऱ्या तिसऱ्या सायकलमध्ये पण वापरता येऊ शकतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट जी विचारायची आहे की कोणत्या पेशंटना IVF सजेस्ट केलं जातं इन जनरल? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आता मी चाललोय ट्रीटमेंटला, मूल होत नाहीये, तर मला IVF म्हणजे एक ती भीती पण मनामध्ये असते. तर असं काही असतं का? हा, अगदी महत्वाचा प्रश्न आहे की IVF कोणासाठी गरजेचं आहे. तर तुम्हाला फक्त 1 वर्षापासून तुम्ही प्रयत्न करतायत, तुम्हाला होत नाही म्हणून लगेच IVF करा असं नाहीये. IVF जे आहे, तुम्ही गोळ्या, औषध, इंजेक्शन, जे प्राथमिक स्वरूपाचे उपचार आहेत हे तुम्ही केले आहेत, आणि एवढे करूनही इंजेक्शन घेतले, गोळ्या घेतल्यात. एक मधली स्टेप आहे IUI, इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन, म्हणजे फक्त ते शुक्राणू घेऊन ते गर्भाशयामध्ये सोडले जातात. अच्छा. तर हे जास्तीत जास्त 3 वेळा करावं. एवढं सगळं करूनही होत नसेल, पेशंट 3-4 वर्षापासून हे सगळ्या साधारण उपचारात घेतच आहे, पण तरीही त्याला त्या गर्भधारणा होत नाही, त्यामध्ये अडचण येत आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरही जर गर्भधारणा राहत नसेल तर
तर त्यांनी IVFची निवड करावी. त्यात आता काही पेशंट असे आहेत ज्यांना एक्सक्लुझिव्हली त्यांना IVF करावंच लागतं. अच्छा. नळच ब्लॉक आहेत, काय करणार. हां, तुमची शुक्राणूची संख्याच एवढी कमी आहे की तिथं होऊच शकत नॉर्मल होणं अशक्य आहे. तर या पेशंटना तर सिव्हिअर ऑलिगोस्पर्मिया आम्ही म्हणतो, खूप संख्या कमी असणं अच्छा. शुक्राणूची, नळ्या बंद असणं, तर यांना IVF शिवाय पर्यायच नाही. भ्रूण डोनेशन म्हणजे आपण काय त्याला गर्भ घेणे, हो. देवाणघेवाण आपण म्हणूया हो, खरं तर. गर्भ. तर हे सगळं या प्रक्रियेत करायला लागतं. ज्यांच्यामध्ये आता समजा एखाद्यामध्ये शुक्राणूची संख्या काहीच नाही आहे, तर मग त्यावेळेला आपल्याला डोनर सिमेन सॅम्पल घ्यावं लागतं, म्हणजे डोनर शुक्राणू घ्यावे लागतात. अच्छा. आणि त्याची म्हणजे एक पार्टनर कॉन्स्टंट आहे, पण एका पार्टनरमध्ये जी कमतरता आहे ती आपण बाहेरून घेत आहोत. तर त्याला ज्याच्याकडून घेतलेलं आहे ते टोटली अननोन असतो, त्याबाबत गुप्तता पाळली जाते. आणि आपण हे कृत्रिमरित्या तयार करत आहोत. तर डोनर सिमेन सॅम्पल, इव्हन डोनर एग्ज, अच्छा, म्हणजे लेडीज समजा तिचे एग्ज चांगले नाही तर आपण डोनरचे घेऊ शकतो. एवढंच काय, आपण डोनर एम्ब्रिओ घेऊ शकतो, म्हणजे इतरांचेच सिमेन, इतरांचंच ओहम, या दोन्हीचं मिक्सिंग करून गर्भ तयार केलेला आहे. त्याला आपण एम्ब्रिओ तयार केला, तो एम्ब्रिओ आपण या जोडप्यासाठी सुद्धा वापरू शकतो. वा. टोटली म्हणजे वेगळंच, फक्त इतरत्र तयार केलेलं बाळ तुम्ही तुमच्या गर्भाशयामध्ये सोडू शकतो. एकूणच ही जी सगळी प्रोसेस आहे, म्हणजे IVF सुरू केली तुम्ही आणि ती यशस्वी होणं, हा जो सगळा काळ आहे, या संपूर्ण काळामध्ये पती पत्नींनी कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, त्यांचं दैनंदिन आयुष्य कसं असायला पाहिजे, त्यांच्या खाण्यापिण्यात काय असायला पाहिजे, अन्न कोणतं घेतलं गेलं पाहिजे, याच्यावर काही बंधनं असतात किंवा याचे काही गोष्टी पाळाव्या लागतात? पुरुषावर तर काही बंधनं नाही आहेत IVF केल्यानंतर, पण स्त्रीला थोडंसं काही रेस्ट्रिक्शन्स पाळावे लागतात. म्हणजे हालचाल फारशी न करणं, त्याच्यानंतर जे आहार जो आहे तोही साधा घेणं, त्रास होईल असं. आपला एकूणच उद्देश जी प्रेग्नन्सी आहे ती टिकावी हा त्याच्यामध्ये. तर IVF न जर ते दिवस राहिलेले असतील तर सुरुवातीचे 3 महिने काही ठिकाणी तर त्यांना एकदम बेड रेस्टच ॲडवाईस करतात. तर ते डॉक्टर टू डॉक्टर व्हेरी होतं. बरोबर. पण सुरुवातीच्या काही काळामध्ये जास्तीची काळजी घ्यावी लागते. नक्कीच. सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या प्रेक्षकांना, रुग्णांना विशेष तुम्ही काय संदेश द्याल? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अंबेजोगाई परिसरातले जे सगळे लोक आहेत त्यांना तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश द्याल? तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की आता आपल्या अंबाजोगाई शहरातही IVFची फॅसिलिटी, IVFची सुविधा जी की आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे ती उपलब्ध झालेली आहे. आणि सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, फायदा घ्यावा. आता लांब ठिकाणी मोठ्या शहरामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. इव्हन एवढंच काय, मोठ्या शहरात गेलात तर तुमचे खर्च हा वाढत जातो. बरोबर. काही वेळा तर आवाक्या बाहेरचा असतो. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही अंबाजोगाई इथे सीमार समर्थ IVF सेंटरच्या माध्यमातून सेवा देण्यास सुरुवात केलेली आहे. तर सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आम्ही सदैव तत्पर आहोत ही सुविधा आपल्याला देण्यासाठी. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही खूप छान माहिती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिली आहे. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, पण पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह, नवीन डॉक्टरांसह आपण नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.